या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ स्लीपर्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जे काही टाईप्स ऑफ स्लीपर आहेत त्यापैकी आपण एक टाईप पाहिला होता, वुडन स्लीपर. यामध्ये जे काही राहिलेले दोन टाईप्स आहेत, मेटल स्लीपर आणि कॉन्क्रीट स्लीपर, हे आपण याच्यामध्ये या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. जे काही टाईप्स ऑफ स्लीपर्स आहेत ते एकूण 3 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे वुडन स्लीपर, सेकंड मेटल स्लीपर, थर्ड कॉन्क्रीट स्लीपर. असे 3 टाईप्स आहेत स्लीपरचे. पण जे काही मेटल स्लीपर आहेत, परत जे काळात दोन पार्ट होतात, दोन टाईप्स आहेत. देर आर 2 टाईप्स ऑफ मेटल स्लीपर, स्टील स्लीपर and cast iron slipper. Steel slippers and cast iron slippers are the subtypes of metal slipper. हे काही मेटल स्लीपरचे सबटाईप आहेत, स्टील स्लीपर आणि कास्ट आयरन स्लीपर. जे काही स्टील स्लीपर आहेत, परत त्याचे किती टाईप्स आहेत? 3 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे की टाईप स्टील स्लीपर, सेकंड क्लिप स्टील स्लीपर, bolt type steel slipper. These are the 3 types of steel slippers. Next, cast iron slipper. Cast iron slippers are duplex slipper, pot or bowl slipper, plate slipper, box slipper, CST9 slipper. CST9 means Central Standard Trial Number 9 slipper. These are the types of cast iron slipper. Last type of slipper is that concrete slippers. Now, concrete slippers further divided into 2 types. First type, reinforced concrete slipper, and the second type, pre-stressed concrete slipper. Reinforced concrete slipper are also divided in 2 types. First type is monoblock slipper, means one piece slipper, and second is two block slipper. These are the types of slipper. Now in this lecture we are going to study about metal slipper. Metal slippers are made of cast iron and steel. Metal slippers are mostly prepared due to their strength and durability. Due to growing scarcity of wooden slippers, their high cost and short life, metal slippers are now highly adopted in India. आता जे काही मेटल स्लिपर्स आहेत ते कशापासून बनलेले आहेत, तर ते कास्ट आयरन आणि स्टीलपासून बनलेले आहेत. जे काही मेटल स्लिपर्स आहेत ते कशापासून बनलेले आहेत? कास्ट आयरन अँड स्टीलपासून बनलेले आहेत. नेक्स्ट, मेटल स्लिपर्स आर मोस्टली प्रिपेअर ड्यू टू देअर स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी. जे काही मेटल स्लिपर्स आहेत त्याला प्रिफरन्स का दिला जातो, ते जास्त बहुधा त्याचा उपयोग कशासाठी का केला जातो, तर त्याला काय ते स्ट्रेंथ असते त्याला आणि तो टिकाऊ असतो. त्याची जी काही ताकद म्हणतो आपण, जी काही स्ट्रेंथ असते ते जास्तीची असते आणि याचा जो काही टिकाऊपणा आहे ॲज कम्पेअर्ड टू वुडन स्लीपर, याचं जे काही लाईफस्पॅन आहे ग्रेटर आहे ॲज कम्पेअर्ड टू वुडन स्लीपर. त्याच्यामुळे याला मोस्टली प्रिपेअर केलं जातं फॉर स्लीपर ॲट रेल्वे. Next, due to growing scarcity of wooden slipper, their high cost and short life, metal slippers are now highly adopted in India. आता मेटल स्लिपर्स भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. याचं जे काही कारण आहे, तर जे काही वुडन स्लिपर्स आहेत त्याची जी काही कमतरता भासते, ही कमतरता काय होली, कमतरता भासायला लागली. त्याच्यामुळं परत त्याची जी काही किंमत आहे ती जास्तीची आहे आणि
किंमत जास्त पण आहे, पण त्याची जी काही ड्युरेबिलिटी आहे, त्याचा जो काही लाईफ स्पॅन आहे तो कसा आहे, शॉर्ट आहे. ते काय जास्त दिवस टिकू शकत नाहीत. म्हणून जे काही मेटल स्लिपर्स आहेत भारतामध्ये आता मोठ्या प्रमाणात वापर करतात. तर हे आहे मेटल स्लिपर आणि हे इमेजेस आहेत मेटल स्लिपरच्या. आता ॲडव्हान्टेजेस ऑफ स्लिपर बघू. मेटल स्लिपर. मेटल स्लिपर्स आर युनिफॉर्म इन स्ट्रेंथ अँड कंपोजिशन. जे काही मेटल स्लिपर आहे थ्रूआउट त्याची जी काही स्ट्रेंथ असते ते कसं असते, सारखे असते आणि ते होमोजिनियस मटेरियलपासून बनलेलं असतं. त्याचं जे काही कंपोजिशन आहे, त्याचे जे काही घटक आहेत ते सर्व पार्टमध्ये काय असतात, सारखे असतात. हे एक मेटल स्लिपरचं ॲडव्हान्टेजेस आहे. द परफॉर्मन्स ऑफ फिटिंग इज बेटर अँड हेन्स लेस क्रीप ऑकर्स. जे काही मेटल स्लिपर आहे ते मेटल स्लिपर काय आहे, जेव्हा आपण त्याला फिटिंगसाठी युटिलाइज करतो, मेटल स्लिपर काय केलं जातं, रेलला फिट केलं जातं. त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे त्या ठिकाणी फिट होण्याचा किंवा ती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी फिट होतं, म्हणून त्याला काय म्हणलं, परफॉर्मन्स ऑफ फिटिंग्स इज बेटर अँड हॅन्स लेस क्रीप ऑकर. जेव्हा आपण अशा प्रकारचं स्लिपर्स त्या रेलवरती जर युटिलाइज केलं तर त्या ठिकाणी जी काही क्रीप होणार आहे ती क्रीप पण काय होतं, त्या ठिकाणी लेस प्रमाणात होतं. नेक्स्ट, मेटल स्लिपर्स आर इकॉनॉमिकल अँड मेंटेनन्स इज इझियर. आता जे काही मेटल स्लिपर्स आहेत ते इकॉनॉमिकल्स आहेत, म्हणजे किफायतशीर आहेत किंवा फायदेशीर आहेत. आणि तसंच त्याचं काय म्हणले, मेंटेनन्स इज इझियर. याचं जे काही मेंटेनन्स करणं आहे ते कसं आहे, सोपं आहे. जे काही देखभाल करावं लागतं याची देखभाल करणं सोपं आहे तिथं. नेक्स्ट, दे आर नॉट ससेप्टेबल टू फायर हॅझार्ड्स. आता जे काही मेटल स्लिपर्स आहेत त्या ठिकाणी त्या फायर हॅझार्डसाठी ते संवेदनशील नाहीत. त्या ठिकाणी फायर हॅझार्ड जी काही होण्याची पॉसिबिलिटी असते त्या ठिकाणी काय असते, कमी असते. त्यांना आग लागण्याचा जी काही धोका होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी कमी असते किंवा तिथं शक्यता नसते. नेक्स्ट पॉईंट आहे, दे हॅव गुड स्क्रॅप व्हॅल्यू. जे काही स्लिपर्स आहेत त्यांना जेव्हा त्यांचा यूज होईल आणि जेव्हा आपण त्यांना ओल्ड झाल्यानंतर आपण त्यांना डॅमेज झाल्यानंतर त्याला विकायचा प्रयत्न करू, जेव्हा ती विकते त्याची जी स्क्रॅप व्हॅल्यू असते ते काय असते, जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू वुडन स्लिपर अँड कॉन्क्रीट स्लिपर. हे अदर जे काही स्लिपर आहे त्या तुलनेत जी काही स्क्रॅप व्हॅल्यू आहे ॲट द एंड ऑफ लाईफ स्पॅन, याचं जेव्हा याची लाईफ संपेल, लाईफ संपल्यानंतरही जेव्हा आपण त्या ट्रॅकवरतून स्लिपर बाजूला काढला आणि ती विकलं तरी त्याची जी काही स्क्रॅप व्हॅल्यू असते ती हायर असते. नेक्स्ट, गेजेस आर इझिली ॲडजस्टेड अँड मेंटेन इन केस ऑफ मेटल स्लिपर. जे काही गेज आहे त्यामध्ये आपण काय करतो, इझिली त्याच्या ठिकाणी ॲडजस्ट करू शकतो आणि मेंटेन पण करू शकतो केव्हा, जर मेटल स्लिपर युटिलाइज केलं तर हे काय आहेत ॲडव्हान्टेजेस ऑफ मेटल स्लिपर. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मेटल स्लिपर. आता ह्यात डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मेटल स्लिपर. फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मेटल स्लिपर इज दॅट फिटिंग्स आर ग्रेटर ऑन नंबर. आता जे काही मेटल स्लिपर आहेत त्यांना रेलला फिट करण्यासाठी, आता हे काय, हे रेल आहे आणि हे स्लिपर्स आहेत. हे स्लिपर्स या रेलला फिट करण्यासाठी नंबर ऑफ फिटिंग्स किंवा हायर फिटिंग्स मटेरियल त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. जे काही फिटिंग्सची जी काही क्वांटिटी आहे तिथं हायर अमाऊंटमध्ये किंवा हायर नंबरमध्ये रिक्वायर्ड आहे. हे ह्याचं ड्रॉबॅक ऑफ मेटल स्लिपर. त्या ठिकाणी जे काही फिटिंग्स आहेत किंवा फास्टनिंग आहेत त्या ठिकाणी ग्रेटर नंबरमध्ये रिक्वायर्ड आहे. तर ह्याचं काय डिसॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट, मोर ब्लास्ट इज रिक्वायर्ड दॅन अदर टाईप्स ऑफ स्लिपर. आता जे काही अदर टाईप स्लिपर आहेत त्या स्लिपरसाठी कमी प्रमाणात का लागतं,
वुडन स्लीपर असेल किंवा मेटल स्लीपर कॉन्क्रीट स्लीपर असेल, त्यांच्या तुलनेत याला काय लागतं, जास्तीचं काय लागतं, ब्लास्ट लागतं. जे काही स्टोन ॲग्रेगेट असतील किंवा कंकर असतील, ॲज अ ब्लास्ट म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे, युटिलाइज करणार आहे. मग जे काही ब्लास्टचं जे अमाऊंट असणार आहे या ठिकाणी मोर अमाऊंट रिक्वायर्ड असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर स्लीपर सच ॲज वुडन स्लीपर, कॉन्क्रीट स्लीपर. याच्या तुलनेत जे काही अमाऊंट लागणार आहे ब्लास्टचं ते कसं असणार आहे, मोर ब्लास्ट या ठिकाणी रिक्वायर्ड आहेत फॉर पॅकेजिंग बिलो अँड अराउंड द स्लीपर. जे काही ब्लास्ट आहेत त्याचं जे काही अमाऊंट आहे ह्या ठिकाणी मोर ब्लास्ट याचं किंवा मोर क्वांटिटी ऑफ ब्लास्ट रिक्वायर्ड इन केस ऑफ मेटल स्लीपर. आणि जे काही ब्लास्ट लागणार त्या ठिकाणी ते कसं, कोणते ब्लास्ट लागणार, तर जे काही स्टोन ॲग्रिगेट ब्लास्ट आहेत ते त्या ठिकाणी इथं काय केलं जातं, स्टोन ब्लास्ट त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. नेक्स्ट, आता जे काही स्लीपर्स आहेत ते कशापासून बनलेले आहेत, मेटलपासून. मग मेटलपासून बनल्यामुळं त्या ठिकाणी त्याला प्रोन टू कोरोजन त्या ठिकाणी किंवा लायबल टू कोरोजन या ठिकाणी ज्या ठिकाणी कोरोजन होण्याची या ठिकाणी काय असते, पॉसिबिलिटी असते. कारण तुमचं जेव्हा इथं मॉइश्चर कंटेंट इन्क्रीज होईल ॲपरमेंट वेवरती, तेव्हा ती काय करणार, ससेप्टेबल टू और लायबल टू कोरोजन किंवा प्रोन टू कोरोजन. या ठिकाणी जे काही कोरोजन आहे या ठिकाणी कोरोजन होण्याची या ठिकाणी शक्यता असते. यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे ओनली सुटेबल फॉर स्टोन ब्लास्ट. आता या ठिकाणी जे काही मेटल स्लीपर आहे फक्त कोणत्या ह्याच्यासाठी सुटेबल आहे, कोणत्या ब्लास्टसाठी, तर इथं जी काही स्ट्रॉंग फर्म गुड क्वालिटीची जी काही ब्लास्ट आहेत त्यासाठीच हा काय सुटेबल आहे. मेटल स्लीपर जर युटिलाइज करायचं झालं असेल तर त्यासाठी फक्त काय लागतं, स्टोन ब्लास्टच त्या ठिकाणी युटिलाइज करावं लागतं. अदर टाईप्स ऑफ जे काही ब्लास्ट आहेत त्या ठिकाणी यूज नाही करू शकत. तर याचा आणखी एक जे काही ड्रॉबॅक आहे ते ड्रॉबॅक म्हणजे या ठिकाणी स्टोन ब्लास्ट आर रिक्वायर्ड फॉर पॅकेजिंग बिलो अँड अराउंड द स्लीपर. जे काही स्टोन ब्लास्टच या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. त्याचं एक आणखी एक ड्रॉबॅक आहे. नेक्स्ट, मेटल स्लीपर्स आर अनसुटेबल फॉर ब्रिजेस, लेवल क्रॉसिंग अँड इन केस ऑफ पॉईंट्स अँड क्रॉसिंग. आता जे काही मेटल स्लीपर्स आहेत ती उपयुक्त नाहीत. कुठं नाहीत किंवा कशासाठी, तर ब्रिजसाठी किंवा लेवल क्रॉसिंग असेल का त्या ठिकाणी किंवा पॉईंट अँड क्रॉसिंग असेल या ठिकाणी त्या ठिकाणी जे काही मेटल स्लीपर्स आहेत ते काय अनसुटेबल आहेत. त्या ठिकाणी आपण हे वापरू शकत नाही. तर हे काय ड्रॉबॅक्स किंवा डिमेरिट्स किंवा यालाच काय म्हटलं जातं, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मेटल स्लीपर. नेक्स्ट टाईप आहे कॉन्क्रीट स्लीपर. द स्लीपर्स मेड ऑफ कॉन्क्रीट आर नोन ॲज कॉन्क्रीट स्लीपर. आता याच्यामध्ये जे काही कॉन्क्रीट स्लीपर आहे ते कशापासून बनलेलं आहे, कॉन्क्रीटपासून बनलेलं आहे. म्हणून याला काय म्हणलं गेलं, कॉन्क्रीट स्लीपर. कारण याचं जे काही मटेरियल आहे ते काय आपलं कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीटपासून बनलेलं असल्यामुळं याला काय म्हणलेलं आहे, कॉन्क्रीट स्लीपर बनलेलं आहे. आला की म्हणजेच द स्लीपर composed of concrete or slipper made of concrete are known as slippers. कारण साधी डेफिनेशन आहे याच्यामध्ये. कारण काय म्हणलं आहे, जे काही स्लीपर कॉन्क्रीटपासून बनलेलं आहेत त्याला काय म्हणलं जातं, कॉन्क्रीट स्लीपर. आणि हे या डायग्राममध्ये कॉन्क्रीट स्लीपर दिसतात. हे कॉन्क्रीट स्लीपर प्लेस केलेलं आहे बिलो द रेल. नेक्स्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉन्क्रीट स्लीपर. आता फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे कॉन्क्रीट स्लीपर हॅव अ लॉंग लाईफ, जनरली 40 to 60 इयर. आता जे काही कॉन्क्रीट स्लीपर्स आहेत त्याचा जो काही लाईफ स्पॅन असतो ते कसा असतो, लॉंग असतो. आणि त्याचं जे काही लाईफ स्पॅन आहे जनरली अबाउट 40 to 60 इयर्स. म्हणजे जे काही कॉन्क्रीट स्लीपर आहेत त्याचं जे काही लाईफ स्पॅन आहे ते किती आहे, 40 ते 60 वर्ष आहे. हे एक याचं ॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट, these are free from natural decay
अँड अटॅक बाय इन्सेक्ट्स एक्सेट्रा. जे काही आता जे जे काही याच्यामध्ये डिके होणार आहे, डिके किंवा अटॅक या ठिकाणी जी काही पॉसिबिलिटी असते ते काय असते, याचं डायरेक्ट रिड्यूस होऊन जाते. कारण इथं कुठल्याही प्रकारचं कुजण्याचा काही प्रश्न येत नाही किंवा जे काही कीटक आहेत त्यांनी अटॅक पण करण्याच्या त्या ठिकाणी पॉसिबिलिटी होत नाही. जे काही इन्सेक्ट म्हणतो त्याला आपण कीटक म्हणतो आणि डिके कुजणे, तर त्या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकत नाहीत. कारण जे काही स्लीपर आहे ते कशापासून बनलेलं आहे, RCC पासून बनलेलं आहे. नेक्स्ट, these स्लीपर्स रिक्वायर फ्युअर फिटिंग्स. जे काही स्लीपर्स आहेत ॲज कम्पेअर्ड टू अदर स्लीपर, या ठिकाणी लेस फिटिंग्स रिक्वायर्ड आहेत. काय लेस फिटिंग्स रिक्वायर्ड. आता तुम्ही पाहिलं असाल मेटल स्लीपरला लार्ज किंवा हायर अमाऊंट ऑफ फिटिंग्स रिक्वायर्ड होतं. पण या केसमध्ये जे काही फिटिंग्स लागतात रेलसोबत काढण्यासाठी, जे स्लीपर आणि रेल या दोघांना जे काही फिटिंग करण्यासाठी जे काही मटेरियल लागतं, जे काही फिटिंग्स ॲक्सेसरी लागतात ते काय त्याच्यामध्ये लेस रिक्वायर्ड आहेत. नेक्स्ट, ट्रॅक सर्किटिंग इज पॉसिबल इन दिस स्लीपर. आता जे काही ट्रॅक सर्किटिंग आहे फक्त ह्या केसमध्ये पॉसिबल आहे. नेक्स्ट, दिस स्लीपर्स प्रोव्हाइड मोर लॅटरल अँड लॉंगिट्युडिनल रिजिडिटी ॲज कम्पेअर्ड टू अदर स्लीपर. जे काही अशा प्रकारचं जे काही स्लीपर आहे ते काय करतं, लॅटरल आणि लॉंगिट्युडिनल जी काही रिजिडिटी आहे ते प्रोव्हाइड करण्यास मदत करतं ॲज कम्पेअर्ड टू अदर स्लीपर. अदर बाकीच्या तुलनेच्या हे स्लीपर याच्यामध्ये लॅटरल स्टॅबिलिटी हायर असते. जी काही लॅटरल स्टॅबिलिटी आहे, लॅटरल स्टॅबिलिटी आणि लॉंगिट्युडिनल रिजिडिटी आणि लॅटरल रिजिडिटी याच्यामध्ये काय असते, मोर असते ॲज कम्पेअर्ड टू अदर स्लीपर. नेक्स्ट पॉईंट आहे, मेंटेनन्स कॉस्ट इज लो. आता यामध्ये कुठल्या रस्ट होण्याची पॉसिबिलिटी नसते किंवा डिके किंवा अटॅक बाय इन्सेक्ट वर्मिन्स असं होण्याची तर पॉसिबिलिटी काय असते, लेस असते, म्हणजे होतच नाही. मग त्याच्यामुळे याच्यात जे काही मेंटेनन्स कॉस्ट आहे ती कसं असणार, लो असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर स्लीपर. ह्याच्यामध्ये जे काही मेंटेनन्स कॉस्ट आहे ते कशी आहे, कमी आहे. नेक्स्ट, ड्यू टू हाय इलास्टिक मॉड्युलस दिस कॅन विथस्टँड द स्ट्रेसेस ड्यू टू फास्ट मुव्हिंग स्ट्रेस. आता जे काही इलास्टिक मॉड्युलस आहे RCC स्लीपरचं, तर वुडन स्लीपरपेक्षा काय असणार आहे, हायर असणार आहे. जे काही इलास्टिक मॉड्युलस आहे कॉन्क्रीट स्लीपरचं ते काय असणार, हायर दॅन वुडन स्लीपर. मग यामुळं काय होईल, जे काही जेव्हा याच्याहून फास्ट मुव्हिंग ट्रेन मूव्ह होत असेल त्यातून जे काही स्ट्रेसेस डेव्हलप होत असतील ते स्ट्रेसेस ते काय करतं, बिअर करतं त्या. तर हे एक त्याचं ॲडव्हान्टेजेस आहे कॉन्क्रीट स्लीपरचं. तर हे आहेत ॲडव्हान्टेजेस और ह्यालाच काय म्हणतात, डिमेरिट्स ऑफ मेरिट्स ऑफ RCC स्लीपर. मेरिट्स ऑफ RCC स्लीपर्स म्हणजेच ॲडव्हान्टेजेस ऑफ RCC स्लीपर. आता हे काय डायग्राम्स आहेत, हे इमेजेस आहेत RCC स्लीपर. हे आहेत RCC स्लीपर प्रोव्हाइड केलेले बिलो द रेल्स. आणि हे सॅम्पल जे काही स्लीपर्स आहेत त्याचे हे इमेज आहेत. आणि या ठिकाणी बघा स्लीपर प्लेस केलेलं आहे बिलो द रेल. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कॉन्क्रीट स्लीपर. आता जे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत किंवा डिमेरिट ऑफ कॉन्क्रीट स्लीपर आहेत ते बघू. फर्स्ट पॉईंट, ड्यू टू हेवी वेट हँडलिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ दीज स्लीपर्स आर डिफिकल्ट. आता याचं जे काही जास्तीचं लोड असल्यामुळं याची जी काही हाताळणी आहे किंवा याचं ट्रान्सपोर्टेशन आहे ते कसं आहे, थोडंसं डिफिकल्ट आहे. कारण हे असणारे हेवी असणारे वेट ह्याचं जे असणार आहे ते का असणार आहे, हेवी असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू
ऑदर स्लीपर ह्याच्यामुळे याचं जे काही हँडलिंग आहे त्याला हाताळणी म्हणतो किंवा ट्रान्सपोर्टेशन आहे, म्हणजेच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याला कॅरी करायचं असतं, ते या ठिकाणी काय होणार आहे थोडं या ठिकाणी डिफिकल्ट असणार आहे या स्लीपरमध्ये. नेक्स्ट, इफ नॉट हँडल प्रॉपरली द चान्स ऑफ ब्रेकिंग इज मोर. आता जर या ठिकाणी इफ नॉट हँडल प्रॉपरली द चान्स ऑफ ब्रेकिंग इज मोर, तर या ठिकाणी आपण त्याला योग्यरित्या हाताळलं नाही तर त्या ठिकाणी काय होणार आहे, त्या ठिकाणी ब्रेक होण्याची शक्यता असणार आहे की लक्षात, द चान्स ऑफ ब्रेकिंग इज मोर. मग त्या ठिकाणी जी काही ब्रेक होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे जर व्यवस्थित हाताळलं नाही तर. नेक्स्ट, द रिन्युअल ऑफ द ट्रॅक लेड विथ दिस स्लीपर इज डिफिकल्ट. आता एखाद्या वेळेस आपल्याला एखादं स्लीपर आहे ते एखाद्या वेळेस डॅमेज झालेलं असेल आणि त्याला आपल्याला काय करायचे, रिन्युअल करायचे किंवा रिप्लेस करायचे. त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी ही जी काही रिप्लेसमेंट आहे किंवा रिन्युअल आहे अशा प्रकारचं ट्रॅकचं त्या ठिकाणी ॲज स्लीपरसोबत, तर ते कसं आहे त्या ठिकाणी थोडंसं डिफिकल्ट आहे. नेक्स्ट, स्क्रॅप व्हॅल्यू इज नील. आता जेव्हा आपण ओल्ड झाल्यानंतर याचा लाईफस्पॅन संपल्यानंतर, आता फॉर एक्झाम्पल आपण ह्याला एक 40-50 वर्ष त्या ठिकाणी युटिलाईज केलं ह्या स्लीपरला, नंतर ह्याला जर आपण बाजारात विकायचं म्हणलं तर ह्याची व्हॅल्यू किती असणार, याला कोण घेईल का, नाही. म्हणून याची जी काही स्क्रॅप व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे, नील असणार आहे. नील म्हणजे झिरो असणार आहे याची व्हॅल्यू. म्हणून याची जी काही स्क्रॅप व्हॅल्यू आहे, स्क्रॅप व्हॅल्यू इज नील. आणि जर ह्याच ठिकाणी जर मेटल स्लीपर असला असतं ह्याची स्क्रॅप व्हॅल्यू कशी असला असती, हाय असला असती. कारण मेटल किती जुनं झालं तर त्याला आपण परत एखाद्या दुकानामध्ये किंवा त्याला विकू शकतो आपण, मग त्याची स्क्रॅप व्हॅल्यू काय असणार आहे, मेटल स्लीपरची हाय असणार आहे. ह्याची स्क्रॅप व्हॅल्यू काय असणार आहे, नील असणार आहे, म्हणजेच झिरो असणार आहे. तर हे काय ड्रॉबॅक्स किंवा यालाच काय म्हणलं डिमेरिट्स किंवा डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कॉन्क्रीट स्लीपर. आता याच्यामधला नेक्स्ट पॉईंट आहे स्लीपर डेन्सिटी. आता स्लीपर डेन्सिटी म्हणजे काय, इट इज अ नंबर ऑफ स्लीपर यूज पर रेल लेंथ ऑन अ ट्रॅक इज नोन ॲज स्लीपर डेन्सिटी. आता हा जे काही रेल आहे, आता आपण रेल वन कन्सिडर करू आता, आणि शक्यतो ही जी काही एक रेल आहे जे आपण युटिलाईज करणार आहोत. मग कारण आपल्याला एखादं ट्रॅक प्लेस करण्यासाठी त्या ठिकाणी नंबर ऑफ रेल्स प्लेस करावं लागत. मग आता आपल्याला फॉर एक्झाम्पल 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 100 किलोमीटर रेल प्लेस करावं लागतं. मग ते करते वेळेस आपल्या तेवढ्या लांबीचा आपल्याकडे रेल उपलब्धच नसतो. मग रेल किती लांबीचा असतो, तर एक रेल 13 मीटर, 13 मीटर किंवा 12 मीटर या लांबीची त्या ठिकाणी रेल्स ट्रॅक अवेलेबल असतात लेनमध्ये. मग ही जी काही 13 मीटर लेंथ आहे हे रेल कधी युटिलाईज केलं जातं फॉर ब्रॉड गेज. आणि जी काही 12 मीटर रेल आहेत लांबीची ती कशासाठी, तर ते मीटर गेजसाठी केलं जातं. आणि 13 मीटरचे जी काही रेल आहेत ते कशासाठी वापरलं जातं, ब्रॉड गेजसाठी. जी की ह्याची लेंथ आहे 13 मीटर लेंथ ऑफ रेल इज यूज इन केस ऑफ ब्रॉड गेज. आणि 12 मीटर लेंथ रेल इज यूज इन केस ऑफ मीटर गेज. तर मीटर गेजसाठी जी काही रेल असते त्याची लांबी किती असते, 12 मीटर असते. आणि ब्रॉड गेजसाठी 13 मीटर असते. आता जे काही ह्या रेल आहे, मग याच्यावरती जे काही स्लीपर प्रोव्हाइड केलं जातं एका ह्याच्यामध्ये, जे काही स्लीपर युटिलाईज केलं जातं, मग ते स्लीपर त्या का असतात, एका रेलला किती स्लीपर युटिलाईज केलं गेलं तर त्याला म्हणलं जातं स्लीपर डेन्सिटी. म्हणजे एका रेल लेनसाठी किती प्रमाणात स्लीपर त्या ठिकाणी युटिलाईज केलं, किती नंबरमध्ये स्लीपर युटिलाईज केलं जातं, किती वापर केला गेलं, त्याला काय म्हटलं जातं, स्लीपर डेन्सिटी. आता हा एक रेल आहे, हा एक रेल फिट करायसाठी प्रमाण वेवरती किती स्लीपर युटिलाईज केलं गेलं तर त्याला काय म्हटलं जातं, त्या जेवढी काही स्लीपर युटिलाईज केलं गेलं त्या ठिकाणी हे रेल फिट करण्यासाठी त्या स्लीपरला म्हटलं जातं स्लीपर डेन्सिटी म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल आता हा 13 मीटर लेनचा काय रेल आहे आणि हा पण 30 मीटरचा रेल आहे. आणि या ठिकाणी जर जी काही 15 स्लीपर युटिलाईज केलं जातं ह्याला फिट करण्यासाठी, आणि इथं जर 10
10 स्लीपर युटिलाइज केलं गेलं. असं मी एक्झॅक्ट काय ड्रॉ केलेलं नाही. तर आता इथं 15 स्लीपर युटिलाइज केले हे रेल फिट करण्यासाठी आणि इथं 10 स्लीपर युटिलाइज केलं. तर मग ह्याची डेन्सिटी कुणाची आहे, पेसिंग कुणाची कमी येते, तर ह्या 15 रेलची स्पेसिंग कमी येते. मग इथं डेन्सिटी घनता कुणाची जास्त आहे, तर ह्या 15ची जी काही डेन्सिटी आहे ती काय असणार आहे, जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू 10 स्लीपर. म्हणजेच इथं जे काही नंबर ऑफ स्लीपर यूज केलं गेलं पर रेल लेंथ त्याला काय म्हणलं गेलं, स्लीपर डेन्सिटी. जेवढी जास्तीत जास्त स्लीपर त्या ठिकाणी युटिलाइज केलं गेलं तर त्या ठिकाणी डेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते. लक्षात. म्हणजे एका रेलला किती स्लीपर वापर केला गेला फिट करण्यासाठी त्यालाच काय म्हणलं जातं, स्लीपर डेन्सिटी. इथं बघा, इट इज नंबर ऑफ स्लीपर यूज पर रेल लेंथ ऑन अ ट्रॅक इज नोन ॲज स्लीपर डेन्सिटी. म्हणजे एखादं रेल आहे त्या रेलवरती किती स्लीपर त्या ठिकाणी युटिलाइज गेले, किती संख्यामध्ये स्लीपर युटिलाइज केलं गेलं त्याला काय म्हणलं जातं, स्लीपर डेन्सिटी. म्हणजे पर रेल लेंथवर एका रेलवरती किती स्लीपर त्या ठिकाणी यूज केले गेले त्याला काय म्हणलं जातं, स्लीपर डेन्सिटी. आता स्लीपर डेन्सिटी इज स्पेसिफाईड ॲज m plus x or n plus x, where m or n is the length of rail in मीटर. जे काही m आणि n आहे ते काय इंडिकेट करतं, लेंथ ऑफ रेलचे करतं. आणि x इज द नंबर दॅट व्हॅरीज अकॉर्डिंग टू फॅक्टर सच ॲज ॲक्सल लोड, स्पीड, टाईप, सेक्शन ऑफ द रेल एक्सेट्रा. जे काही x आहे ते काय एक्स्ट्रा स्लीपरचे नंबर आहेत आणि ते कशावर डिपेंड आहेत, तर ते ॲक्सल लोडवर डिपेंड आहे, स्पीड आणि सेक्शन टाईप आणि सेक्शन ऑफ रेलवर यावर देखील लेंथ आणि प्लस एक्स्ट्रा स्लीपर हे ॲक्सल लोड, स्पीड आणि सेक्शनवर डिपेंड आहेत. मग जे काही इंडिया आहे, इंडियामध्ये जे काही स्लीपर डेन्सिटी आहे ते कसं आहे, व्हॅरीच आहे. म्हणजे किती आहे, जे काही स्लीपर एका रेलसाठी युटिलाइज केलं जातं m+3 to m+6 फॉर मेन ट्रॅक. जर मेन ट्रॅक असेल तर जी काही स्लीपर डेन्सिटी असायला पाहिजे ती किती असली पाहिजे, m+3 to m+6. m काय आहे, इथं रेलची लेंथ आहे आणि 3 काय एक्स्ट्रा स्लीपर आहेत, हे 3 एक्स्ट्रा स्लीपर आला आहे, नंबर ऑफ स्लीपर आहेत जे की एक्स्ट्रा आपण त्या ठिकाणी युटिलाइज केलं गेलं 3. तर हे झालं स्लीपर डेन्सिटी. म्हणजेच नंबर ऑफ स्लीपर यूज केलं गेलं पर रेल लेंथ ऑन अ ट्रॅक इज नोन ॲज स्लीपर डेन्सिटी. म्हणजे एका लेंथवरती, एक रेल लेंथवरती किती स्लीपर त्या ठिकाणी युटिलाइज केलं, नंबर किती स्लीपर त्या ठिकाणी युटिलाइज केलं गेलं किंवा यूज केलं गेलं त्याला काय म्हणलं जातं, स्लीपर डेन्सिटी. नेक्स्ट, स्पेसिंग ऑफ स्लीपर. आता जे काही शोल्डर स्लीपर्स आहेत या केसमध्ये ते काय केलं जातं, क्लोज ठेवलं जातं. जे काही शोल्डर स्लीपर्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आता हे जॉईंट आहे, ह्या जॉईंटच्या बोथ साईडला काय असतात, शोल्डर स्लीपर असतात. कदाचित 2 शोल्डर स्लीपर असतील किंवा 3 असतील किंवा 4 असतील. मग जे काही शोल्डर स्लीपर्स आहेत ते काय केलं जातं, ह्याची जी काही पेसिंग आहे, या दोघांना डिस्टन्स आहे ते काय केलं जातं, लेस ठेवलं जातं. म्हणजेच याचं जे काही या दोघांना डिस्टन्स असणार ते काय केलं जातं, एकमेकाच्या क्लोज ठेवलं जातं. म्हणजेच द शोल्डर स्लीपर्स आर केप्ट क्लोज टुगेदर. जे काही जॉईंटच्या दोन्ही साईडला जे काही स्लीपर होते त्यांना काय म्हणलं जातं, शोल्डर स्लीपर. नेक्स्ट, शोल्डर स्लीपर्स मीन्स 3 or 4 स्लीपर्स ऑन आयदर साईड ऑफ जॉईंट. जे काही जॉईंट आहे त्या जॉईंटच्या साईडला जे काही 3 स्लीपर असतील किंवा 4 स्लीपर असतील त्या स्लीपरला काय म्हणलं जातं, शोल्डर स्लीपर म्हटलं जातं. शोल्डर स्लीपर्स मीन्स 3 or 4 स्लीपर ऑन आयदर साईड ऑफ जॉईंट. ह्या बोथ साईडला ही जी काही इथं जॉईंट करणार आहे आपण इथं पिच प्लेट युटिलाइज करून, ह्याच्यात जे काही बोथ साईडला, आता ह्या साईड 1 साईड 2 आणि इथं काय आपला हा जॉईंट आहे. मग ह्या जॉईंटच्या बोथ साईडला काय केलेलं आहे, किंवा आयदर साईडला 3 or 4 स्लीपर्स आर प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि जे काही स्लीपर्स आहेत त्याला काय म्हणलं जातं, शोल्डर स्लीपर्स म्हणतं. आणि शोल्डर स्लीपर काय म्हणलं गेलं, ते कुठं आहेत, नियर द
जॉईंट्स आहेत किंवा बोथ साईड ऑफ जॉईंट आहे, म्हणून त्याला काय म्हटलं, शोल्डर स्लिपर म्हणलं. आणि त्याचं जी काही अमाऊंट असते, जी काही नंबर आहेत त्या स्लिपरची, की ते 3 to 4 स्लिपर असणार त्यात. नेक्स्ट, to avoid loosening of blast, the joint slippers are kept close. Space at slippers is 300 mm to 450 mm, and that between next slipper is 750 mm to 900 mm. जे काही लुजनिंग अवॉइड करण्यासाठी जे काही ब्लास्ट आहेत त्या ठिकाणी जे काही लुजनिंगचं प्रमाण आहे ते काय प्रिव्हेंट करायचं असतं. मग ते प्रिव्हेंट करण्यासाठी जे काही जॉईंट आहेत त्याच्या नियर काय केलं जातं, जे काही पेसिंग आहे ते पेसिंग किती ठेवलं जातं, 300 mm to 450 mm. आणि नंतर जे काही मिडलला जे काही स्लिपर असतात जॉईंट सोडून त्या ठिकाणी जी काही पेसिंग ठेवली जाते ती किती असते, 750 mm to 900 mm इतकी ते पेसिंग असते. तर हे आहेत पेसिंग ऑफ स्लिपर. नेक्स्ट, जे काही फॅक्टर्स आहेत त्या स्लिपर डेन्सिटीवर ॲफेक्ट करतात. म्हणजेच पर रेल लेंथ किती स्लिपर युटिलाइज करायचे, नंबर ऑफ स्लिपर यूज किती करायचे पर लेंथ, हे कशावर अफेक्ट आहे, कशावर अवलंबून आहेत, तर जे काही फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टरवर अवलंबून आहे. म्हणजे स्लिपर डेन्सिटीवर कोणते कोणते फॅक्टर ॲफेक्ट करतात तर ते बघू किंवा गव्हर्न करतात. तर ते फॅक्टर आहेत, पहिला ॲक्सल लोड विच द ट्रॅक इज एक्सपेक्टेड टू कॅरी द स्पीड ऑफ ट्रेन. जे काही पहिला फर्स्ट फॅक्टर आहे इम्पॉर्टंट, तो म्हणजे ॲक्सल लोड. त्या ठिकाणी किती लोड त्या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे किंवा येणार आहे किंवा अपेक्षित आहे ते त्या ठिकाणी त्याच्यावर देखील आपलं नंबर ऑफ स्लिपर अवलंबून आहेत पर रेल लेंथ. म्हणजेच स्लिपर डेन्सिटी कशावर अवलंबून आहे, ॲक्सल लोडवर डिपेंड आहे. नेक्स्ट, टाईप अँड सेक्शन ऑफ रेलवर देखील स्लिपर डेन्सिटी डिपेंड आहे. नेक्स्ट, टाईप ऑफ ब्लास्ट अँड ब्लास्ट क्वेश्चन. नेक्स्ट, स्ट्रेंथ अँड टाईप ऑफ स्लिपर, जे काही बेरिंग एरिया आहे पर्टिक्युलर त्या ठिकाणी त्याच्यावर देखील तुमचं काय स्लिपर डेन्सिटी अवलंबून आहे. नेक्स्ट, नेचर ऑफ फाउंडेशन, लॅटरल थ्रस्ट ऑफ ट्रेन, हे जे काही फॅक्टर्स आहेत ते स्लिपर डेन्सिटीवर अफेक्ट करतात. याच्यामुळं काय होते, एक तर जे काही स्लिपर डेन्सिटी आहे इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते. तर हे काय फॅक्टर्स आहेत. त्याच्यामुळं काय जे काही स्लिपरची नंबर आहेत ते काय झाले आहेत, एकतर इन्क्रीज झाले आहेत किंवा डिक्रीज झाले आहेत. त्याच्यामुळे स्लिपर नंबर इन्क्रीज झाली तर डेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते. जर स्लिपर जे आहेत त्याचे नंबर इन्क्रीज झाले तर डेन्सिटी काय होते, स्लिपर डेन्सिटी इन्क्रीज होते. आणि स्लिपरचे नंबर डिक्रीज झाले तर स्लिपर डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे फॅक्टर्स अफेक्ट करतात. आता लास्ट पॉईंट बघू आपण. जे काही लास्ट पॉईंट आहे एक न्यूमरिकल आहे ते बघू आपण. अ मीटर गेज ट्रॅक हॅज अ स्लिपर डेन्सिटी ऑफ n+5 if the track is laid with the rails of 13 meter length. Find the number of sleepers under one rail length. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे, आपलं जे काही न्यूमरिकल दिलेलं आहे, आता काय म्हणले तर फाइंड द नंबर ऑफ स्लिपर्स अंडर वन रेल लेंथ. म्हणजेच ही काय आहे, आपलं स्लिपर डेन्सिटी या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. लक्षात, आपलं डेफिनेशन काय आहे स्लिपर डेन्सिटीमध्ये, स्लिपर डेन्सिटी इज द नंबर ऑफ स्लिपर यूज अंडर वन रेल लेंथ. ते काय आपली स्लिपर डेन्सिटी आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, स्लिपर डेन्सिटी फाइंड आउट करायला सांगितलं आहे. मग आता जे काही न्यूमरिकल दिलेलं आहे तर आपला जे काही स्लिपर डेन्सिटीचा आहे इथं फॉर्म्युला दिलेला आहे. इथं किती दिलेला आहे, n+5. म्हणजे जे काही स्लिपर डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे तो काय असतो, n+3 to n+6 या रेंजमध्ये असतो. लक्षात. मग या ठिकाणी ऑलरेडी जो काही फॉर्म्युला आहे तो गिव्हन आहे n+5. तर ह्याच्यामधलं जी काही n आहे ते n काय आपलं लेंथ ऑफ रेल आहे, लेंथ ऑफ रेल. आणि हे एक्स काय ते एक्स्ट्रा स्लिपर्स आहेत, एक्स्ट्रा स्लिपरचे नंबर आहेत 5. मग आता आपल्याला इथून हे कळून गेलं की ऑलरेडी स्लिपर डेन्सिटीचा फॉर्म्युला याच्यामध्ये दिलेला आहे. तर एन काय इंडिकेट करते त्याच्यामध्ये, लेंथ ऑफ रेल एन. आणि एक्स काय आहे किंवा हे 5 काय इंडिकेट करतं, एक्स. म्हणजेच
नंबर ऑफ स्लीपर एक्स्ट्रा स्लीपर. तर हे आपल्या ह्या दोन गोष्टी आहेत. तर आता इथं लेंथ ऑफ रेल न्यूमेरिकलमध्ये किती दिलेलं आहे 13 मीटर, म्हणजे ह्या यांची व्हॅल्यू किती दिली आहे 13 मीटर दिलेलं आहे. आणि जे काही एक्स आहे आपलं ते एक्स किती एक्स्ट्रा स्लीपर 5. मग आपला जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथं ह्या न्यूमेरिकलमध्ये घेऊ नये. स्लीपर डेन्सिटी म्हणजे काय, स्लीपर डेन्सिटी इज इक्वल टू एन प्लस एक्स. आणि आपलं आता एन माहिती आहे, एन काय आपलं लेंथ ऑफ रेल, आणि एक्स काय इथं ऑलरेडी दिलेलं आहे किती आहे 5 आहे. फक्त या ठिकाणी पुटअप करा, एनची व्हॅल्यू इथं पुट करा 13 आणि एक्सची व्हॅल्यू 5. मग 13 + 5 किती झाले 18 स्लीपर्स पर रेल. म्हणजे एक रेल फिट करण्यासाठी जो 13 मीटर लांबीचा आहे त्या ठिकाणी किती स्लीपर रिक्वायर्ड आहे, तर 18 स्लीपर्स त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहेत पर रेल लेंथ. म्हणजे हे काय झाले त्या ठिकाणी स्लीपर डेन्सिटी. तर हे एकदम सिम्पल न्यूमेरिकल आहे ऑन स्लीपर डेन्सिटी. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ब्लास्ट हा पॉईंट कवर करू. धन्यवाद.